पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास विरोधात आता कारवाई होणार अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। उच्चस्तरीय समिती आणि धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झालेला आहे। प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात आता कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उच्चस्तरीय समिती आणि धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झालाय। प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, अहवाल सरकारला प्राप्त झालाय। प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। निश्चित, कारण एकंदरीत जी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली होती ही डॉक्टर घैसास यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची आता माहिती समोर येत आहे। आणि जो उच्चस्तरीय समिती नेमलेली होती या संदर्भात धर्मदाय आयुक्तांची एक दुसरी समिती होती, या दोन्ही समित्यांनी जो अहवाल सरकारकडे सादर केलेला आहे या अहवालानुसार कुठेतरी धर्मदाय आयुक्तांची मार्फत जी रुग्णालय चालवली जातात त्यांना अशा प्रकारे रुग्णांकडे पैशांची मागणी करता येत नाही। प्रथम उपचार करावे लागतात, त्यानंतर जी रक्कम असते ती सरकार दरबारी जमा होत असते। मात्र अशा प्रकारे पैशांची अडवणूक केल्यामुळे कुठेतरी या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती अहवालात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये आता जरी घैसास यांनी राजीनामा दिला असला तरी सरकारच्या वतीने आता एक वेगळी कारवाई केली जाईल। त्यामुळे घैसास यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। नीलम जी, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आता राज्य सरकारला सादर झालेला आहे। यानंतर आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।